केला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जेव्हा प्रक्रिया केली नाही तेव्हा आपण तो ठराव घेतला. कारण आम्ही तेव्हा काय केलं की एक्झिस्टिंग जे काम करतात त्यांना आपण प्रायोरिटी दिली. त्यावेळेस अल्टरनेटिव्ह कुठलं दुसरं पण इन्व्हॉल्व नव्हतं. फक्त आमदार साहेबांचाच प्रस्ताव, दुसरा कोणाही कुठल्याही संस्थेनं जेव्हा कोणाचं नाव मत आहे की पहिला आमदार साहेबांचं पत्र आहे, आमदारचा प्रस्ताव ते झाला पाहिजे इकडे समाजात मी तुमचे पत्र आम्ही जो ठराव घेतला माझ्याकडे तिचे पहिले पत्र आलेलं नाही. माझ्याकडे पहिलं पत्र त्याच्यामध्ये कुठल्या संस्था बोलली नाही. त्याच्यात हे दुसरं जे पत्र आमच्या फायला नाही. सदस्याचा प्रस्ताव मंजूर केला. सदस्याच्या प्रस्तावाला प्रशासनाचा अभिप्राय नाही. मला वाटतं तुम्ही पाठवलेला प्रस्ताव एसएलपीटीचं ओपिनियन ऑफ दॅट प्रपोजल सर दबाव माझा असं म्हणणं आहे ऐका पुढच्या बोर्डामध्ये आपण नव्यानं आम्ही सभासद प्रस्ताव देतो. त्याला अभिप्राय आयुक्तांनी परत एकदा पुढील मठासाठी आपण सादर करू. बरोबर आहे. गरज पडली तिथं मतदानाला जाऊ. काय परिस्थिती होती आहे सभागृहात आपण त्या हे करू आणि बाहेर पडायची बाहेर. उद्या पुढच्या बोर्डामध्ये आपण तो प्रस्ताव देऊ उडगी मठाला देण्याचा आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण म्हणून तो विषय आणि हा विषय तरी आयुक्तांनी विखंडित करण्याकरता पाठवून द्यावा अशी विनंती. या हॉटेल बिटेल म्हणून दिले तर करायचं काय. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी देत असताना आयुक्तांचा अभिप्राय हा मस्त आहे. आजवर कधी कोणती जागा विदाऊट अभिप्रायाशिवाय दिली गेली नाही आणि या प्रस्तावाला तुमचा अभिप्राय न घेतल्यामुळे हा विखंडितच पाठवल्याशिवाय तुमच्या कुठलं पर्याय मी काय म्हणतो, सदस्याचा प्रस्तावाबरोबर आयुक्तांनी जो प्रस्ताव पाठवला होता ते तुम्ही आता जे मालकाने सांगितलं म्हातारी मंडळाचा याच्यात कोणतरी अधिकारी कामाला गेला पाहिजे, कुणावर तरी कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं सर आपण कारवाई करू आणि तर त्यांना काही शेवटी यांच्या मर्यादा त्यांना प्रचंड दबाव आहे, त्यांचं सँडविच झालेलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे त्यांच्या अधिकारात नसताना करण्यापेक्षा आपण आपले लेखी अधिकाऱ्यामध्ये नामंजूर करायचं नाही म्हणणार आता हे समजून घ्या. कारण त्याला विचारल्याशिवाय वय मानता येत नाही म्हणता येत. नियम बाहेर नाही काढला निर्माण करता साहेबांच्या निदर्शन आणताना ते दिलंय 30 सालचा फक्त निदर्शन हे मार्गी झालं. समाजाचं काम आहे, लोकांचं हे काम आहे. आता मला कुणाला द्यायचं तर आमचा काहीच आणि हा विषय होता का नाही. आता समजा आता बॉडी आल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर व्यवसायाने विषय केला ना मी मान्य मान्य तो कोणाचं इतर कोणाचाच इंटरेस्ट नव्हता. साहेब साधन सोपं आहे. जागा ओळखण्यापासून पत्र देण्यापासून यांचा पाठपुरा आमदार साहेब बरोबर हो ना. त्यामुळे कुठं केलं ना मतदारसंघात केलं पण दुसरं जे पत्र आले का नाही ते माझ्या समोर आलेलं नाही. त्यामुळे मग ते निर्णय हेच आमचं मतदार तुमच्याकडे काय होतंय, कोण विरोध करत आहे, कसं होतंय बघू. बापू आहे सरकारकडे जाऊ. एवढं काय